हॅलो गाईज, आजची जी रेसिपी आहे ती आहे मेदू वड्याची. सो मेदू वड्यासाठी मी उडदाची डाळ घेतली आहे. 3 तास भिजत ठेवलं होतं. आता ग्राइंड करून घेत आहे. सो ग्राइंड झाल्यानंतर हे पहा, ह्याच्यामध्ये मीठ, हिरवी मिरची आणि कढीपत्ता मी ॲड केला आहे गाईज. आणि ह्याला छानपैकी आपल्याला मिक्सिंग करून घ्यायचं आहे. मिक्स करताना म्हणजे आपल्याला छानपैकी आपल्या बोटाने छान फेटून घ्यायचं आहे त्याला. जितका तुम्ही फेटणार ना तेवढे तुमचे मेदू वडे छान तयार होणार. ओके, सो आता हे फेटून माझे झालेत. आता मी एक बाउलमध्ये पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये हात धुवायचं आपला छानपैकी. आणि मग ओला हात घेऊनच आपल्याला वडे करायला घ्यायचे आहेत आता. सो वडे आता मी एक एक हातात पीठ घ्यायचं आपलं आणि त्याच्यामध्ये एक थंबनी आपला खड्डा करून होल करून घ्यायचं आणि त्याला तेलामध्ये फ्राय करत जायचं. सो ॲक्च्युली माझी कढाई छोटी आहे, सो त्याच्यामध्ये 3च वडे निघतात. तो 3च मी आता ॲड करणार आहे वडे. आणि खूप छान आणि हलके हलके होतात आणि तुम्हाला ऑइली पण अजिबात ते वाटणार नाही. जितका तुम्ही फेटणार पीठ तेवढा तुमचा वडे खूप सुंदर आणि छान टेस्टी होणार आहे. सो आता हे पहा, माझे वडे मस्त फ्राय झाले आहेत. आता मी टर्न करून घेत आहे आणि ह्याला आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे गाईज. खूपच छान. आणि चटणी सांबारसोबत तर एक नंबर लागते. पण या टायमाला मी सांबार केलं नाही. नेहमी मी सांबार करते, पण याच टायमाला मी फक्त चटणी आणि वडेच तयार केलेत. माझ्या मुलाला वडे खायची इच्छा झाली होती. सो आपले वडे मस्त गोल्डन ब्राऊन झालेत. हे पहा, आता मी ताटामध्ये सर्विंग करत आहे. आणि त्याच्याबरोबर ही चटणी जी मी केली आहे ती आहे खोबरं, डालिया, हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे आपल्याला ॲड करायचे आहेत. आता चटणी सर्व करूया आपण. चटणी थोडीशी पातळच ठेवा, कारण की मेदूवड्याबरोबर किंवा इडलीबरोबर पण पातळ चटणीच छान लागते खायला. कारण की ते पूर्ण चटणी मेदूवड्याच्या आतपर्यंत सोक होतो, म्हणजे शिरतो आतपर्यंत. सो खायची मजा जाम भारी लागते खायला ते. सो आता मी सर्विंग करायला घेते. आणि आता मी ही माझी ताट आहे. सो मी टेस्ट करून बघत आहे कसं लागते. हे पहा, असं खायचं पूर्ण आतपर्यंत ती चटणी शिरते. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.